नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, दलित शोषित समाजाचे कैवारी, भारताच्या संविधानाचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या ठिकाणी वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मित्रहो, वामनदादा या घरी राहिलेले आदरणीय भोळे साहेबांनी वामनदादाची सेवा केलेली आहे। विशेष म्हणजे वामनदादाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्यांनी जवळच्या सगळ्या माणसांना फोन करून बोलावून घेतलं आणि आम्ही फार भाग्यवान की वामनदादाच्या सरणावर आम्ही एक एक लाकूड लावणारी माणसं आहे। गेल्या 20-22 वर्षापासून शाहीर उत्तमरावजी मस्के साहेब वामनदादाचा पुण्यस्मरण दिन ज्या ठिकाणी आज ते इथं म्हणजे त्यांचा सहवास इथं लाभला अशा या वास्तूमध्ये जम्बूद्वीपमध्ये आज त्यांचा 22वा स्मृती दिन साजरा होत आहे। याला एक आगळं आणि वेगळं महत्व आहे। कार्यक्रमाच्या रीतिरिवाजाप्रमाणे, धम्माच्या विचाराच्या, चळवळीच्या विचाराच्या रीतिरिवाजाप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ, दलित शोषित कष्टकऱ्यांचे कैवारी, माननीय ॲडव्होकेट नरहरीदादा कांबळे यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हो। आणि लगेच मी आदरणीय ॲडव्होकेट नरहरीदादा कांबळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिला बाबासाहेबांना टाका दादा आणि वामनदादांना नंतर तसेच हे फुलं आहेत ना, बुद्धाच्या चरणी ठेवून द्या दादा, म्हणजे या साहेब बरोबर। वामनदादा कर्डक अमर रहे, अमर रहे, अमर रहे। वामनदादा कर्डक अमर रहे, अमर रहे, अमर रहे। वामनदादा कर्डक अमर रहे, अमर रहे, अमर रहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। असे ज्यांना महान पदी लाभलेले असे महान कवी वामनदादा कर्डक यांची 22वी स्मृती दिन आज या ठिकाणी आपण साजरे करीत आहोत। 20/5/1939 साली बाबासाहेब आणि वामनदादा यांचा सहवास आमच्या गायकवाड कुटुंबाला लाभलेला आहे आणि त्यानिमित्ताने वामनदादाला आम्ही तरुणपणात पाहिलेले आणि ज्या वेळेला तो कारखाना बंद पडला त्यावेळेस वामनदादाचं आमच्यामध्ये थोडंसं अंतर पडलं, परंतु औरंगाबादला आल्यानंतर ज्यांनी वामनदादा आम्हाला जवळून दाखवला, पाहण्यात आले असे आपल्या कीर्ती हाऊसिंग सोसायटीचे जम्बूद्वीपचे मालक आयुष्यमान मधुकररावजी भोळे यांच्याकडे वामनदादा आलेले होते। त्यानिमित्तानं आम्हाला जवळून पाहायला भेटले, हे आमचं भाग्य म्हणायला हरकत नाही आणि भोळे साहेबांना सुद्धा धन्यवाद द्यायला काय हरकत नाही। संधी मिळते सरांमुळे आणि म्हणून सरांचे खूप धन्यवाद। आणि सर्वजण हे वामनदादा कर्डक यांना बघितले आहे, ते खूप मोठे भाग्यवान आहे, पण आम्हाला त्यांचं गाणं
फक्त गायला मिळते म्हणून आम्ही सुद्धा खूप भाग्यवान आहे. वा छान छान. वामनदादा कर्डक असं म्हटलं जातं की या भारतात असं एक गाव नाही जिथं वामनदादाचं नाव नाही. प्रत्येक गावामध्ये वामनदादांनी आपल्या गाण्यातून आपल्या कवितेतून समाज जागृतीचं काम केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं ही जनमत ही शक्ती उभा करण्याचं काम खऱ्या अर्थाने वामनदादा कर्डक यांनी केलं. समता संघ या सामाजिक संघटनेच्या वतीने दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. सत्व तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांचा स्मृती दिवस आहे असे दिवंगत लोककवी वामनदादा कर्डक या सर्व महापुरुषांच्या विचाराला प्रथम अभिवादन. आजच्या या छोट्याखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते ॲडव्होकेट कांबळे साहेब. या छोट्याच्या कार्यक्रमाला का होईना आपली उपस्थिती आवश्यक आहे असं समजून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या धनेधर मॅडम गायिका, त्यानंतर कवी गायक वीर गुरुजी, गायक संभाजीराव गायकवाड, कवी उत्तमराव मिस्के, या कार्यक्रमाला किती लोक जमतील याचा विचार न करता पत्रकार म्हणून उपस्थित असलेले आमचे राजजी ठाकरे, हे नाव तुम्ही चांगलं ऐकून असाल, परंतु आमचे हे ठाकरे सुद्धा बाळासाहेब ठाकरे मागं पाडणारे मुंबईच्या ठाकरेंना चालू आहे ना पाठीमागे टाकणारे असे हे ठाकरे. त्यांचे सहकारी पत्रकार ज्ञानेश्वरजी खंडारे, आमचे ज्येष्ठ आमचे सहकारी नलवडे सर, आपण सर्व आज या ठिकाणी जमलो आणि छोट्याशा कार्यक्रमात आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करतो. वामनदादा बद्दल सांगण्यासारखं खूप आहे. आजच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपल्याला दादांच्या जम्मूद्वीप असताना ज्या काही आठवणी आहेत त्या थोडक्यात मी आपल्याला शेअर करणार आहे. 4 मेला वामनदादा या जम्मूद्वीपमध्ये होते आणि 5 मेला जेव्हा त्यांना घेण्यासाठी त्यांचा मुलगा आला आणि त्यांनी सांगितले की आमच्या वडिलांना घेऊन जायचं आहे. अर्थात दादांना स्वतःचा असं पुत्र नव्हतंच. हा जो मुलगा आहे हा त्यांनी दत्तक घेतलेला आहे, त्यांच्या सालीचा जो मुलगा आहे. आणि जेव्हा 4-5 मेला इथून गेले, 15 मेला त्यांचं निधन झालं. वामनदादाचा जन्म 15 ऑगस्ट 1922 झालेला आहे, म्हणजे 15 तारखेला. आणि त्यांचं निधन देखील 15 मेला झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी एक साधर्म्य महापुरुषांच्या जीवनामधलं जे एक ऐतिहासिक साधर्म्य हे वामनदादांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आणि मी आपल्याला बोललोय की हे सर्वांच्या जीवनामध्ये अशा घटना घडत नसतात, कारण यांच्यामध्ये काहीतरी पावित्र्य असतं, समाजाबद्दल काही तळमळ असते आणि त्यामुळेच त्यांना नैसर्गिक हे प्राप्त झालेलं असतं, असं माझं स्वतःचं एक मत आहे. अशा या
लोककवी वामनदादाचा आम्हाला जवळपास 6 महिने सहवास लाभला आणि त्या 6 महिन्यामध्ये वामनदादा कसे आहेत हे आम्हाला समजून घेण्याला फार मोठं संधी मिळाली. तर आजच्या 22व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना आपण सर्वांनी आदरांजली वाहिलीच आहे. मी पुणे परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्याच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम. जगाला प्रथम शांतीचा संदेश देणारे तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या ठिकाणी वामनदादाच्या स्मृती दिनानिमित्ताने उपस्थित झालेले सर्व गायक, कवी, शाहीर, पत्रकार बंधू आणि भगिनी, भोळे साहेबांचा हा जो सततचा कार्यक्रम चालू असतो तो जरी कधी कधी छोटा फार वाटतो, परंतु छोटेच कार्यक्रम हे इतिहास घडवत असतात. आज 15 मे 2026 रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या 22व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विविध पक्ष आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांना अभिवादन करण्यात आलं आणि वामनदादा 2004ला या जम्बूद्वीपमध्ये त्यांचं वास्तव्य 6 महिने राहिलं. त्या वास्तव्यामधल्या काही घटनांचा या ठिकाणी ओघ करण्यात आला. वामनदादा अशी व्यक्ती होती की जिथं महाराष्ट्रामध्ये असं एक गाव नाही जिथं वामनदादाचं नाव नाही. अशा या त्यागी लोककवीचं आज स्मरण आम्ही करत आहोत. त्यांच्या जिवंतपणी देखील या जम्बूद्वीपमध्ये त्यांच्या नावाने गौरव ग्रंथ आम्ही काढला आणि त्या गौरव ग्रंथाला ते जिवंत असतानाच त्याचं प्रकाशन झालं, त्यांचा सत्कार झाला. त्या कार्यक्रमाला मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील दिग्गज लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी जे की चित्रपट निर्माते जब्बार पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन देखील त्यांच्या हस्ते झालं. आणि आज वामनदादा हा खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलेलेच आहे, परंतु त्यांची गीतं त्यांनी त्यांच्या विविध पैलू आजही जनतेला माहीत नाही. तर त्या पैलू जनतेपर्यंत जाव्यात म्हणून आजच्या या त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने 2ऱ्या आवृत्तीचं काम आजपासून सर्व उपस्थितांच्या मताप्रमाणे 2ऱ्या आवृत्तीचं काम आम्ही सुरू करत आहोत. एवढं आजच्या प्रसंगी आम्ही जाहीर करत आहोत. आणि या 2ऱ्या आवृत्तीमध्ये ज्या ज्या लोकांचे लेख, कविता, गीतं अगोदरच्या आवृत्तीमध्ये नव्हते, पण त्यांची इच्छा असताना देखील ते घेता नाही आले. आणि म्हणूनच आता ज्यांनी ज्यांनी पहिल्या गौरव ग्रंथाच्या वेळेस त्याग केला, पूर्ण वेळ दिला, ज्याच्यामध्ये कवी विजानंद जाधव यांचं नाव प्रामुख्याने घेता येईल. कवी सिद्धार्थ जाधव आहेत, सखाराम साळवे आहेत, गायकवाड आहेत. त्या कार्यक्रमामध्ये विधिज्ञ ॲडव्होकेट BS गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम झालेला होता. अशा सगळ्यांच्या आठवणी या गौरव ग्रंथ जे आम्ही
दुसऱ्यावरती प्रकाशित करणार आहोत, त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जाईल. या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी जनतेला आणि वामनदादांच्या चाहत्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की दादाच्या जीवनावर आपल्याला जे काही मनोगत करायचं असेल, कविता करायची असेल, लेख द्यायचे असतील, त्यांनी पत्ता दिला जाईल, कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, त्याच्यावर त्यांनी पाठवावं. त्याची सुद्धा या ठिकाणी नोंद घेतल्या जाईल. मागील 2016 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सजीव निर्जीव चांगल्या पद्धतीचे ऐतिहासिक देखावे जे संघ करतील अशांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केला जात होता. गेल्या वर्षी देखील 15 मेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंतु या वर्षाच्या मिरवणुकीमध्ये आमच्या सगळ्या संचालक मंडळाची एक इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही ऐतिहासिकदृष्ट्या शांततेत, संयमानं आणि एक शांततेचा आणि विधिज्ञ असा महापुरुषांच्या जयंतीमध्ये कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा नसला पाहिजे, डीजे मुक्त असावं, या धारणेला आम्ही घेऊन गेल्या 10 वर्षापासून हा पुरस्कार प्रदान करत होतो. परंतु या वर्षाच्या 14 एप्रिलमध्ये आम्हाला जेव्हा आम्ही मिरवणुकीचं निरीक्षण करायला निघालो त्यावेळेस क्वचितच असे काही दृश्य दिसले. पूर्ण मिरवणुकीमध्ये आम्हाला डीजेचा प्रादुर्भाव दिसला, अत्यंत हिडस असं वातावरण दिसलं. त्यामुळे यावर्षी आम्ही तो पुरस्कार वितरणाचा सोहळा रद्द केलेला आहे. परंतु वामनदादाच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम मात्र प्रत्येक वर्षी चालू राहील आणि यापुढे जाऊन देखील सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने समाजाला आम्ही आवाहन करत आहोत की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय, कुठला उरूस किंवा एखादी जत्रेचं स्वरूप त्याला येतं ते चुकीचं आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रातील जनता याची नोंद घेतील एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम.